स्वागतम मुलांनो. आज आपला पाठ्यपुस्तकातील भाग 4 याला आज आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्यासाठी आपण सुरुवात ही कवितेने करणार आहोत. कवितेचं नाव आहे तिफन. कवी आहेत विठ्ठल वाघ आणि या कवितेमध्ये आपण काय बघणार आहोत हे पाहण्यापूर्वी आजचा सुविचार जाणून घेऊया. हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका. प्रत्येकजण हिरा बनवूनच जन्माला घातला जातो, पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. मुलांनो, प्रत्येकामध्येच काही ना काही करण्याची उमेद असते, छंद असतो, आवड असते. पण ही आवड, हा छंद जेव्हा आपण खरंच त्याच्यामागे परिश्रम घेतो, किंवा अभ्यासाचंही असंच आहे की जेव्हा आपण त्याच्यामागे घाव सहन करण्याची ताकद ठेवतो किंवा कष्ट करण्याची ताकद ठेवतो, तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होते. यावरून तुम्हाला एक करायचं आहे की हारले जरी तर हिमतीने हारा आणि पुन्हा नव्याने जिंकण्याची तयारी तुम्हाला करायची आहे. कारण कष्ट करण्याची तयारी तुमची असली तरच तुम्ही चमकू शकता. कवितेला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तिफन हे शीर्षकाचा अर्थ काय आणि कवींचा परिचय आज इथे आपण बघणार आहोत. तिफन म्हणजे 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार. आता हे अवजार आपण पेरणी करताना पाहतो आणि चित्रामध्येही तुम्हाला ते दाखवलेलं आहे. तर कवी आहेत विठ्ठल वाघ. सुप्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत हे. काळ्या मातीत मातीत, पांढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. अंधार यात्रा हे नाटक, डेबू ही कादंबरी, वराड बोली आणि इतिहास, वराडी म्हणी इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. तर या कवितेमध्ये आपण काय बघणार आहोत तर पेरणी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेतीकामांची लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेतून केले आहे. आणि हे वर्णन करताना अतिशय चित्रदर्शी असे वर्णन या इथे आपल्याला केलेले कवींनी जाणवते. तर ही जी कविता आहे ही लोकगीतांवर आधारित आहे किंवा शेतकरी ज्याप्रमाणे बोलतात ती त्यांची बोलीभाषा इथे तुम्हाला दिसते आहे. म्हणून वैदर्भीय बोलीभाषा इथे वापरलेली आहे या कवितेमध्ये. तर पुन्हा एकदा समजून घेऊया की कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनाचे व निसर्गाचे नितांत सुंदर असे जिवंत वर्णन या कवितेमध्ये कवींनी केलेले आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन याच पावसावर, निसर्गावर, शेतीवर अवलंबून असते आणि पाऊस सुरू झाला की शेतीच्या कामांची लगबग तो ज्या प्रकारे करतो त्याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. तर आणि याशिवाय हे जे वर्णन आलेलं आहे की शेतकऱ्याच्या मनातील की धनधान्यांना लगडलेले त्याचे हिरवे स्वप्न, की या धनधान्यांना धरून जे त्याचे हिरवे स्वप्न आहे याचे आर्त चित्रण प्रत्ययदर्शी शब्दात कवीने केलेले आहे. प्रत्ययदर्शी म्हणजे तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही असे. तर आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. तर चाल बघा, तुम्ही हे या कवितेवरचं गाणं पण ऐकलं असेल. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थय, ढग ढोल वाजवते, ढग ढोल वाजवते, तिफन चालते. आता अशा प्रकारची जी चाल आहे आणि या चालीनेच तुम्हाला ही कविता पाठ करायची आहे. तर या पहिल्या 2 ओळींचा अर्थ आपण पहिले पाहू आणि शब्दार्थ मी बाजूला तुम्हाला दिलेलंच आहे की तिफन म्हणजे 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार. तर हा अर्थ तर आपण पाहिला की काळ्या मातीत, काळ्या म्हणजे काळ्या रंगाच्या मातीत, शेतातील काळ्या मातीत पेरणीचे अवजार चालले आहे. वर आकाशात वीज थळथळाट करते आहे आणि ढग ढोल वाजवत आहेत. आता इथे जे ढग ढोल वाजवत आहेत असं म्हटलेलं आहे की आकाशात विजा चमकत असतात आणि यांचा आवाज असा जो थळथळाट येतो किंवा त्यांचा जो आपल्याला चमचमाटाचा जो आवाज येतो किंवा याला नाच म्हटलं आहे की ढगांचा कडकडाट जणू ढोल वाजवत आहे. संगीत निसर्गाचं याला म्हटलेलं आहे. तर याप्रमाणे नांगरणी आटपून मृगाचा पाऊस आल्यानंतर धान्याची पेरणी
तिफन बैलाच्या मदतीने चालवून आकाशात ढग वाजतात, त्याप्रमाणे त्याला कडकडाट होतो किंवा गडगडाट होतो ढगांचा, तर त्याला थैथै ढोल वाजवतो आहे किंवा ढोल वाजवतात आहे अशी उपमा दिलेली आहे. तर हा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल. आपण समोर जाऊया. नंदी बैलाच्या झोळीले सदाशिव हाकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते, वटी पोटाले बांधते झोळी काटीले टांगते, झोळी काटीले टांगते त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते ढग बरसते. आता इथे लक्षात घ्या की नंदी बैलाच्या जोडीले म्हणजे सोबत त्याच्या जोडीला सदाशिव हाकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते. आता इथे सदाशिव जो शब्द आला आहे की हे श्री शंकराचे नाव आहे. जरी इथे ते शंकराचे नाव म्हणून आहे, पण इथे त्याचा अर्थ शेतकऱ्याला शंकराचा अवतार इथे मानलाय की नंदी बैलाच्या जोडीले किंवा त्याला धरून सदाशिव हाकालते, की शंकरासारखा हा जो शेतकरी आहे नंदी बैलाच्या जोडीला शेतात पेरणीचे अवजार चालवतो आहे. आता वटी बांधून पोटाले पाराबती उनारते म्हणजे पार्वतीसारखी शेतकरीण पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून बियाणे तिफनात हळूच सोडत आहे. आता इथे पाराबती म्हणजे पार्वती, इथे शेतकरणीला पार्वतीचे रूप मानले आहे. म्हणजे सदाशिव हा झाला आपला शेतकरी आणि त्याची बायको म्हणजे पाराबती. तर सदाशिव आणि पार्वती हे दोघं मिळून शेतात काम करत आहे आणि हे काम करत असताना की त्याला नंदीबैल जोडीला आहे आणि ही पार्वतीसारखी शेतकरीण पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून बियाणे तिफनात हळूच सोडत आहे. पदर जो आहे तिचा, ओटी ज्याला आपण म्हणतो किंवा पदराचा जो ओटी म्हणजे त्या पदरातून पसाभर ती बियाणे तिफनात हळूच सोडत आहे. जशी पदराची खोळ ओटी तिच्या पोटाला आहे तशीच एक झोळी तिने बाभळीच्या फांदीला टांगली आहे. आता हे पुढच्या कडव्यात आहे. वटी पोटाले बांधते झोळी काटीले टांगते. आता वटी म्हणजे ओटी, पदराची जी खोळ आहे तिची, त्याच्यामध्ये ती काय करते आहे की ती पोटाला बांधते आहे आणि झोळी काटीले टांगते. आता या झोळीला ती काटीले टांगते म्हणजेच त्या बाभळीच्या फांदीला तिने ती टांगली आहे. आणि आता झोळी काटीले टांगते त्यात तांदूळ लळते. ही जी झोळी आहे ती त्या काठीला बांधते आहे, टांगते म्हणजे त्याला ती लावते आहे आणि त्यात तिचं तांदूळ लळते आहे म्हणजे रडत आहे. आणि त्यात तांदूळ लळते ढग बरसते, त्यात तिचं तांदूळ रडत आहे आणि वरून ढग मात्र बरसत आहेत असा अर्थ इथे आहे. तर पुन्हा एकदा अर्थ नीट समजून घेऊया. श्री शंकरासारखा शेतकरी नंदी बैलाच्या जोडीला शेतात पेरणीचे अवजार असा चालवतो आहे आणि पार्वतीसारखी शेतकरीण पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून बियाणे तिफनात हळूच सोडत आहे. जशी पदराची खोळ ओटी तिच्या पोटाला आहे तशीच एक झोळी तिने बाभळीच्या फांदीला टांगली आहे. फांदीला टांगलेल्या झोळीत तिचे बाळ रडते आहे, वरून ढग मात्र बरसत आहेत असा या कडव्याचा अर्थ होतो. शब्दार्थ मी बाजूला दिलेलेच आहेत, ते तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि टिपांमध्ये जे काही शब्द आहेत त्यांचा अर्थ पण मी तुम्हाला दिलेला आहे. पुढचं कडवं बघूया. काकरात बिजवाई जस हासर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंदन, सरीवर सरी येती माती नाती धुती होते, तिच्या कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते, वाट सांजिले पाहेते, मैना वाटुली पाहेते, राघू तिफन हानते, राघू तिफन हानते, ढग बरसते. अर्थ बघूया. काकरात म्हणजे जमीन,
जमिनीवरची नांगराने तयार केलेली खोलगट ओळ. बिजवाई बियाणे, लाळानवसाचं लाळानवसाचे, गोंदणं गोंदण ठसा, नातीधुती पूर्ण भिजणे, भूल भुरळ मोह, पाळते पाडते, सांजिले संध्याकाळची, वाटुली पाहते वाट पाहते, हानते जोरात चालवतो. आता इथे कस्तुरी म्हणजे एक सुवासिक वनस्पती आहे की ही हरण्याच्या बेंबीमध्ये आहे अशी कल्पना केलेली असते. मैना म्हणजे साळुंकी आणि राघू म्हणजे इथे पोपट. तर अशा तऱ्हेने हे कडवं आपण कसं गायचं ते पाहिलं. आता याचा अर्थ बघूया आणि शब्द आपण समजून घेतले आहेत. नांगराने आखलेल्या मातीतल्या समांतर ओळींमध्ये बियाणे असे चमकते आहे की जणू. आता हे बियाणे जेव्हा शेतीमध्ये टाकल्या जाते त्या आखलेल्या नांगराने आखलेल्या मातीतल्या समांतर ओळींमध्ये ज्या आखलेल्या ओळी असतात त्याच्यामध्ये ते बियाणे टाकल्या जाते. पण हे कसे दिसतं आहे की हसरे चांदणे सांडल्यासारखे वाटत आहे. ते बियाणे नसून जणू लाडानवसाने मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंदणच आहे असे वाटत आहे. लाडानवसाने म्हणजे कौतुकाने मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंदणच आहे असे वाटत आहे. मातीवर सरीवर सरी कोसळतात त्यामुळे माती गर्भवती होत आहे अशी कल्पना केलेली आहे. मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भुरळ पडते. कारण मातीचा जो सुगंध येतो पाणी पडल्यावर तर या सुगंधामुळे तसं मनाला भुरळ पडते, मोह पडतो. शेतकरी कधी परत येईल याची आस लागलेली मैना म्हणजे शेतकरीण वाट पाहते आहे. नीतीचा राघू जो शेतकरी आहे, इकडे आता मैनेला शेतकरीण म्हटलं आहे आणि राघूला इथे शेतकरी म्हटलं आहे. तिकडे शेतात तिफन वेगाने चालवतो आहे. ढग बरसत आहेत. आता ढग हे अखंड बरसतानाच आपल्याला इथे दिसत आहेत. पण हे ढग बरसत असताना काय काय घडामोडी होतात शेतामध्ये याचे वर्णन इथे कवीने केलेले आहे. इथे एक लक्षात घ्यायचं आहे की बियाणे जेव्हा पेरल्या जातात आणि त्याच्यासाठी जी तयारी केली जाते त्याचे वर्णन इथे आले आहे. आणि कवीने त्याला म्हटलं आहे की हसरे चांदणे दिसत आहेत आणि ते बियाणे नसून लाडानवसाने मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंदण आहे असे कवीला वाटत आहे. आणि मातीवर सरीवर सरी आल्या त्याच्यामुळे माती गर्भवती होत आहे आणि मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भुरळ पडतो आहे की कस्तुरीचा सुगंध हा जसा भुरळ पाडणारा आहे तसा मातीला कस्तुरीचा सुगंध येतो आहे असं त्यांना म्हणायचं आहे. शेतकरी कधी परत येईल याची आस लागलेली मैना म्हणजे मैना जी आहे शेतकरीण ही शेतकऱ्याची वाट पाहते आहे आणि तिचा राघू शेतकरी तिकडे शेतात तिफन वेगाने चालवतो आहे आणि ढग बरसत आहेत. अशा तऱ्हेने आपण इथे 2 कडवे पाहिले. शब्दार्थ मी तुम्हाला इथे दिले आहे आणि टिपा पण आहेत त्या तुम्हाला कडव्यासोबतच वहीत लिहायच्या आहेत. तर या पुढची जी कविता आहे ती आपण पुढच्या तासिकेला बघू आणि एक कडवं आपण बघू आणि पुन्हा हे झालेले कडव्याचे एकदा उजळणी करूया. धन्यवाद.